इतकी खराब कंडिशन झाली आहे ना, ब्रेक तुटलाय. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या न्यू ब्रँड व्लॉगमध्ये. तर आज सकाळी व्लॉग स्टार्ट करायला खूप उशीर झाला आहे. तुम्ही बघू शकता 12 वाजून गेलेले आहेत. तर काय जेवण वगैरे करून घेऊयात. तर काय जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. कारण ज्या गोष्टीसाठी मी 1 वर्ष रडलोय ती गोष्ट आज इथं बघू शकता तुम्ही मागं. तर पडून आहे, खराब पण पूर्ण झाली आहे. 1.5 ते 2 वर्ष झालं सायकल आपली घरात पडून होती. पूर्ण म्हणजे पूर्ण खराब झाली आहे ती सध्याला. मला दाखवतो त्या सायकलचं कसली बेकार कंडिशन झाली. तर बघू शकता तुम्ही, तर पूर्ण इथल्या साईडला सीट वगैरे फाटले, टायर वगैरे पंक्चर झाले, पूर्ण धूळ वगैरे बसली. इकडल्या साईडला बघायला गेलं तर इकडचं पण टायर पूर्ण म्हणजे पूर्णपणे पंक्चर वगैरे झालेलं आहे. पूर्ण धूळ वगैरे बसलेली आहे. आणि एक मेन गोष्ट, ब्रेक तुटलाय काय ह्याचा. तर बघू शकता तुम्ही, बघा ब्रेक इथं होता असा, तर तोही तुटलेला आहे. ही जेव्हा मी तुळजापूरला गेलो होतो तेव्हा आणलं होतं, तेव्हापासून सायकलला आहे लावलेलं. तेव्हा न्यू सायकल घेतली होती मी, तेव्हापासून हे असंच लावलं होतं मी. हिला आता लवकरच नीट आणि व्यवस्थित करून आणावं लागेल. दोन्ही टायर पंक्चर झालेले आहेत, ब्रेक तुटलेला आहे, शीट कवर खराब झाले पूर्ण, इथली गादी वगैरे खराब झाली आहे. तुमच्याकडे अशा काही आपल्या जवळच्या वस्तू असतील तर सांभाळून ठेवा. गाईज चला जाऊयात आपण शेतात. गाईज मी आलोय सध्या शेतात, रान वगैरे नांगरायचं आहे. चला जाऊयात खालच्या साईडून. ट्रॅक्टर वगैरे येतोय का बघायचं आहे, कारण येईल त्या 4-5 दिवसात रान नांगरून घ्यायचं आहे आपलं. खालच्या साईडला बघा, तिथून आम्ही ट्रॅक्टर वगैरे आणतो. तर चला बघूयात रस्ता वगैरे आहे का नाही. काही दिवसाखाली मी एका मंदिरात गेलो होतो, तिथलाही ब्लॉग टाकला होता मी. ती समोरचं मंदिर आहे, त्या मंदिरात गेलो होतो मी. तोही ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर सर्वांनी जावा आणि तो पण ब्लॉग पहा. तर आलोय मी सध्या इथं. तर गाईज ना, आम्ही दरवेळेस बघा इथून ट्रॅक्टर घेऊन येत असतो, पण पूर्ण झाडं वगैरे आलेली आहेत बघा. इथून पूर्ण रस्ता आहे आणि इथून ट्रॅक्टरवर येतो. हे दुसऱ्याचं रान आहे, आपलं वगैरे नाही. पूर्णच्या पूर्ण म्हणजे रस्ता पूर्ण पॅक झालाय. इथं माती वगैरे खालची वाहून आले. इथं लगेच आता या थोड्या दिवसात नांगरून वगैरे घ्यायचं. तर त्यासाठी फक्त रस्ता आहे का नाही तो बघण्यासाठी आलो होतो. थोडीशी झाडं वगैरे तोडावं लागतील, त्यानंतर पूर्ण रस्ता होईल. काही जणांना ना आमचं शेत कुठंहीच माहित नाही. तर आमचं शेत पूर्ण गावाच्या जवळ आहे, पण व्लॉग मध्ये एवढं समजून येत नाही. तर तुम्हाला दाखवतो, जी समोरच्या साईडला दिसते का, पूर्ण सगळं गाव आहे. जी नारळास झाडं वगैरे दिसतात का, तिकडल्या साईडला आपलं घर आहे. तर पूर्ण बघा, इथून पूर्ण जवळ आहे गाव. काहीच ना आल्यासारखं. इथून थोडं पलीकडल्या साईडला जाऊन बघूया, तिकडं रस्ता आहे का नाही. पूर्ण वाडा आहे हा, इथून आम्ही ट्रॅक्टर वगैरे घेऊन येतो. तर गाईज ना, तो का तिथली समोरच्या साईडला आहे का, थोड्या चिलारीचे फट वगैरे तोडावं लागतील, त्यानंतर होऊन जाईल रस्ता. झालोय आता आपल्या रानातल्या वरच्या साईडला आणि बघू शकता सनसेट व्हायला लागला आता. पूर्ण म्हणजे पूर्ण बघण्यासारखं वातावरण वगैरे झालेलं आहे. गाईज चला आता आपण जाऊयात घरी, कारण अंधार पडत आलेला आहे आणि आता मला व्लॉग वगैरे एडिट करायचा आहे. काहीच ना, सनसेट बघा पूर्ण म्हणजे पूर्ण होतच आला आता. तर बघू शकता तुम्ही. काय झालोय आता सध्या घरी, तर फ्रेश वगैरे होऊयात. काय फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि जो आपला टी शर्ट आलाय, जो साईज एक्सचेंज होऊन, तर तोच बघूयात बसतोय की नाही. आणखी मी बघितला नाही तो बसतोय की नाही. तर चला. तर गाईज बघू शकता तुम्ही, शर्ट पूर्ण व्यवस्थित बसतोय आणि टी शर्ट म्हणायचं होतं, चुकून शर्ट म्हणलो, तर माफ करा. तर एकदम व्यवस्थित शर्ट बसतोय. तर इथं बघू शकता एक ब्रँडिंग आहे छोटीशी, काहीतरी डिझाईन वगैरे बनवली आहे. तर गाईच्या ब्लॉगला आता मी एंड करतो. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका. ब्लॉगला लाईक वगैरे करून घ्या. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.